देवगिरी कॉलेज जे आमदार सतीश चव्हाण यांचं कॉलेज आहे, म्हणजे आज या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण आहे, सरकार आमचं आहे, आमदार आमचा आहे आणि हे शिक्षण संस्था पण आमची आहे, म्हणून आमचं कुणीच वाकडं करू शकत नाही अशा भ्रमामध्ये हे कॉलेज जगत होतं। परंतु आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी या प्राचार्यांना आम्ही निवेदन दिलं आहे, जे काही फीसच्या स्वरूपामध्ये जी खंडणी तुम्ही वसूल करत आहात, ही खंडणी वसूल केलेली विद्यार्थ्यांना व्याजासकट परत दिली पाहिजे आणि जी काही खंडणीची मागणी तुम्ही आणखीन विद्यार्थ्यांना करत आहात, ही खंडणीची मागणी तुम्ही थांबवली पाहिजे, अन्यथा खंडणीचा गुन्हा आम्ही तुमच्या विरोधात या ठिकाणी दाखल करणार आहोत। मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फीस घ्यायची नाही असं सामाजिक न्याय विभागाचं परिपत्रक आहे, ते परिपत्रक सुद्धा आम्ही आज यांना भेट दिलेला आहे। त्या परिपत्रकानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कुठलीच फी घेतली नाही पाहिजे, परंतु इथं 15,000 रुपये फी घेण्यात आलेली आहे। ती फी व्याजासोबत परत केली तर ठीक आहे 15 दिवसाच्या आत, अन्यथा ॲट्रॉसिटी अंतर्गत आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत, असंही आम्ही निवेदनाच्या माध्यमातून त्यांना दिलेलं आहे। ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून 9,000 ची 15,000 फीस वसूलल्या जात होती, ती पण नियमितपणे विद्यापीठाने ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार आपण 9,000 घेतली पाहिजे, 9,035 रुपये घेतली पाहिजे असं निवेदनामध्ये स्पष्ट दिलं आहे। ज्या विद्यार्थ्यांकडनं त्यांनी जास्त जे पैसे घेतले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना परत पैसे केले पाहिजे असं निवेदन दिलं। या ठिकाणी 7 जुलै 2024 परिपत्रक आहे, पूर्ण महिलांना विद्यार्थिनींना मोफत शिक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये मिळालं पाहिजे असं शासनाचं परिपत्रक आहे, परंतु प्राचार्य म्हणतात आम्हाला ते परिपत्रक मिळालं नाही। ते परिपत्रक आम्ही त्यांना आज दिलेलं आहे। या परिपत्रकानुसार कुठल्याच विद्यार्थिनीकडून, कुठल्याच आमच्या माय बहिणीकडून, कुठल्याच सावित्रीच्या लेखीकडून एकही रुपये न घेता या ठिकाणी तुम्ही त्यांचं ऍडमिशन केलं पाहिजे असं या ठिकाणी निवेदन दिलंय। ज्या विद्यार्थिनींचे पैसे तुम्ही घेतलेत त्यांचे पैसे व्याजासकट सगळ्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या या ठिकाणी मुली शिक्षण घेतात, या सर्व मायबाप जनतेचे पैसे जे तुम्ही लुबाडलेत ते परत करा असं निवेदन या ठिकाणी दिलंय। 15 दिवसाच्या आत या सर्व संवेदनशील मागण्या जर मागण्या झाल्या नाही तर या देवगिरी कॉलेजला लॉक कसं लावायचं वंचित बहुजन युवा आघाडीला चांगल्या पद्धतीने येतं। प्रशासन उडवाउडीचे उत्तर देतं, परंतु त्यांना माहिती नाही हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा पक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचा आहे। इथं उडवाउडीचे उत्तर दिले तर वंचित बहुजन आघाडी तुम्हाला कुठं उडवून टाकीन हे यांना भान नाहीये। त्याच्यामुळं आज या ठिकाणी उडवाउडी आम्ही न घेता ठोस 1 घंट्याच्या आत त्यांना टाइम दिलेला आहे, 1 घंट्याच्या आत कन्क्लुजन काय आहे ते द्या, अन्यथा पुढचं काय करायचं हे बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे, इथल्या संविधानाने आम्हाला शिकवलेलं आहे आणि इथली लोकशाही कशी टिकून ठेवायची हे आम्हाला चांगल्या पद्धतीने येतं। हंगाम चालू आहे, विद्यार्थ्यांना वेटीस धरणं आणि कॉलेज प्रशासनाला वेटीस धरणं योग्य आहे का? इथला हा बाजारीकरण आहे, या मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाने इथं व्यापार हा मोठा मॉल इथं उभा केलेला आहे, परंतु ते विसरलेले आहेत। आंबेडकरवादी संविधानाला मानणारे लोक आणखीन जिवंत आहेत, लोकशाही जिवंत ठेवणारे लोक आणखीन जिवंत आहेत आणि आम्ही या बाजाराचं शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे सक्तीचं शिक्षण केलं होतं, बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करायचा संदेश दिला होता, त्याचप्रमाणे या बाजाराला उठून शिक्षणाचं मंदिर या ठिकाणी आम्ही बनवणार आहोत। धन्यवाद।